नागपुरात एका छोट्याशा वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले आहे। एका विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तरुणाने मद्यधुंद अवस्थेत एका कबाडी काम करणाऱ्या व्यक्तीवर चाकूने वार करून त्याचा जीव घेतलाय। नेमकी ही घटना काय आहे, कुठे घडली आणि आरोपी कोण आहे, हे आपण पाहणार आहोत या विशेष रिपोर्टमध्ये। नागपूर शहरातील धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहुल नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे। 19 वर्षीय आयुष मंडपे, जो BSc च्या पहिल्या वर्गात शिक्षण घेतोय, त्याचा मद्यधुंद अवस्थेत 35 वर्षीय अंकुश देवगिरकर सोबत किरकोळ वाद झालाय। वाद विकोपाला गेल्यानंतर मृतकाने आरोपीची कॉलर पकडली, ज्याचा राग धरून आरोपी घरी गेला आणि चाकू घेऊन आला। त्याने अंकुशच्या पोट आणि पाठीवर गंभीर वार केलेत, ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। धंतोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। याआधी दोघांवरही कोणतेही गुन्हे नव्हते, तसेच पूर्वी कधीही वाद झाल्याची नोंद नाही, असे पोलीस सूत्रांकडून समजले जात आहे। सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे। राहुल नगर मध्ये ही घटना झालेली आहे। रात्री 10:30-11:15 दरम्यानची घटना आहे आणि ज्यांनी मारलेला आहे आयुष मंडपे, हा 19 वर्ष तिथेच राहतो राहुल नगर मध्ये। हा दारूच्या नशेमध्ये त्याच्या त्या घटनास्थळी शिवीगाळ करत होता। तर तिथे जो मयत आहे अंकुश देवगिरकर, वय 35 वर्ष, तो पण राहुल नगरलाच राहतो आणि कबाडीच्या दुकानात काम करतो देवगिरकर। तर तो तिथे आला आणि त्यांनी आयुषला विचारलं की तू शिवीगाळ का करतोय असं वगैरे। अंकुश देवगिरकर सुद्धा दारूच पिऊन होता आणि या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली, एकमेकांना शिवीगाळ करायला लागले आणि मग अंकुश देवगिरकरनी आयुष मंडपे याची कॉलर पकडली। म्हणून मग त्याचा राग धरून आयुष मंडपे हा जवळच, म्हणजे घटनास्थळावरून एका मिनिटाच्या अंतरावर घर आहे त्याचं, तिथून त्या चाकू घेऊन आला घरून आणि चाकूने जो मयत आहे सध्या अंकुश देवगिरकर, याला एक पोटात वार केलेला आहे, एक पाठीवर केलेला आहे आणि पोटातला जो घाव आहे तो थोडा डीप असल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। बरोबर। आयुष मंडपे याचा काही रेकॉर्ड नाही, आयुष मंडपे किंवा अंकुश देवगिरकर दोघांचा काही रेकॉर्ड नाहीये। आयुष मंडपे हा BSc फर्स्ट इयरला आहे, धर्मपेठ सायन्सला शिक्षण घेत होता आणि यांचे दोघांचे असे वाद आधीपासून किंवा असा काही विषय नव्हता, एकदम किरकोळ गोष्टीवरनं तात्काळ घडलेला गुन्हा आहे हा। आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याचा शोध घेऊन आणि पुढील कारवाई आमची चालू आहे। दारू पिऊन होणाऱ्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे। ही घटना केवळ नागपूरपुरती मर्यादित नसून समाजासाठी मोठा इशारा आहे। आपल्या जीवावर उठवणाऱ्या या वादांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे। या प्रकरणात आरोपीने कोणत्या मानसिकतेतनं हल्ला केलाय याचा तपास सुरू आहे।